पाणीपुरी. पाणीपुरी म्हटलं ना की प्रत्येकाची बोबडी वळते, जी आज माझी पण वळली आहे, कारण तोंडाला पाणी सुटलंय. नमस्कार, मी मी शेफ तुषार प्रीती देशमुख रुचकर मेजवानीच्या आपल्या आजच्या पाणीपुरीच्या गाडीवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. मंडळी, आज वेळ न घालवता पट्टापट पाणीपुरी तयार करूया आणि ती फस्त करूया. चला तर मग तयारीला लागतो. पाणीपुरी बनवण्यासाठी पटकन तयारी केली होती, कारण आपल्याकडे वेळच नाहीये. खायच्या आहेत ना पाणीपुरी. 1 वाटी गूळ घेतलाय, पाण्यामध्ये भिजत ठेवला होता किमान अर्धा तास. लगेच सॉसपॅन मध्ये घालूया. खजूर 12 पीसेस घेतले होते मी, सगळे पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवले होते. खजूर जर सीडलेस नसेल तर त्याच्यातल्या बिया काढायच्या मात्र लक्षात ठेवा. हे फक्त थोडं मिक्स करूया. खजूर आणि गुळ मिक्स केलाय. आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे. आपल्याला आता एक मसाला तयार करायचा आहे. पाणीपुरी म्हटलं की आपण बहुधा चाट मसाला वापरतो, पण आज चाट मसाला न वापरता मी एक स्पेशल मसाला इनोव्हेट केलेला आहे, तो लक्षात ठेवा. आपल्याला जिरं घ्यायचं आहे, काळी मिरी घ्यायची आहे, बडीशोप घ्यायची आहे आणि ओवा घ्यायचा आहे. हे आपल्याला सगळं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय करूया, एका बाजूला हे छान उकळवत ठेवूया आणि एका बाजूला इथे पॅन घेऊया. 4 मोठे चमचे जिरं आहेत, 15 ते 20 काळी मिरी आहेत, त्याही सगळ्या घ्यायच्या आहेत. 2 चमचे बडीशोप आहे, तीही घ्यायची आहे आणि 1 मोठा चमचा ओवा आहे. आता हे सगळं छानपैकी आपल्याला थोडंसं हलकं परतून घ्यायचं आहे. त्याचे छान फ्लेवर्स आहेत ना, ते उतरले पाहिजेत, एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजेत आणि हे ड्राय रोस्ट आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण घालवून टाकायचं आहे. आपण छान हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत. त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर आपण काढून टाकलेलं आहे. गॅस बंद करूया आणि डायरेक्ट आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात हे काढून घ्यायचं आहे. आपल्याला हे छान त्याची पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे. तो आता काढून घेऊया. मसाला तयार आहे. ह्या मसाल्यामध्ये बडीशोप आणि काळी मिरी हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत आणि त्याच्यामुळेच त्याचा फ्लेवर खूप छान लागणार आहे. त्यामुळे मसाला तयार आहे. आता तिखट पाण्याची पटकन तयारी करूया. मी 1 वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. ती आपल्याला मिक्स करायची आहेत. याच्याही दुप्पट आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबिरीची आपण मुळं पण घेतलेली आहेत, कारण जी मुळं खरं तर पौष्टिक असतात, त्यामुळे तीही घ्यायची आहेत आणि ती खूप छान लागतात. 3 ते 4 मिरच्या आवडीनुसार. तिखट पाहिजे असेल तर थोड्याशा जास्त घ्या. मी 4 मिरच्या घेतल्यात, त्याही याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. आलं, 1 छोटी वाटी आल्याचे तुकडे आहेत, तेही त्याच्यामध्ये मिक्स करूया. जो मसाला तयार करून घेतलाय तो आपल्याला त्याच्यामध्ये थोडा मिक्स करायचा आहे. 1 टीस्पून रॉक सॉल्ट. रॉक सॉल्टनी खरं तर पाणीपुरीला एक खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे मी रॉक सॉल्ट पण घेतलेला आहे. रॉक सॉल्ट घ्यायचा आहे. साधं मीठ चवीनुसार आणि थोडीशी आमचूर पावडर. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय होतं की रंग, म्हणजे आपण पुदिना घेतलाय किंवा कोथिंबीर घेतली आहे, त्यामुळे रंग बदलू नये. जेव्हा आपण वाटतो त्यावेळेला त्या टेम्परेचरनी खरं तर रंग काळपट पडतो, तो पडू नये ह्यासाठी आपण ह्याच्यामध्ये बर्फ घेणार आहे. त्याच्यामुळे 4 ते 5 पीसेस बर्फाचे. आणि आता आपल्याला पहिल्यांदा फक्त हे असंच वाटायचं आहे, पाणी घालायचं नाहीये, कारण ऑलरेडी बर्फ आहे. मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालायचंय, खूप जास्त नाही घालायचंय, थोडंसं घालायचंय, नाहीतर पेस्ट छान होत नाही. मिक्सर मधनं जेव्हा ही पेस्ट तयार होत असते ना, तेव्हाच त्याचा एक छान फ्लेवर येत असतो. पुदिना ऑफकोर्स आणि आपण केलेला तो मसाला. काय करायचंय, आता
एका मोठ्या बॉलमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे. बर्फाचे तुकडे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये सगळे घालायचे आणि आता साधारण 1 लिटरभर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. अशा प्रकारे आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी तयार आहे. थंडगार करायला आपण ते ठेवलेलं आहे. त्याच्यात बर्फ मिक्स केलेत. तिखट पाणी झालं होतं. आपण गोड चटणी जी करणार आहोत त्याच्यासाठी गॅस बंद केला होता. थोडंसं आपण थंड करून घेतलं होतं. गूळ आणि खजूर आपण हे उकळवत ठेवलं होतं. ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचंय. मिरची पावडर साधारण पाव चमचा, चवीनुसार मीठ, थोडंसं रॉक सॉल्ट आणि जो आपण मसाला करून घेतलेला आहे तो अगदी पाव चमचा. पाणी जो आपण पॅन घेतलाय सॉसपॅन त्याच्यामध्ये घ्यायचं थोडंसं आणि ह्याच्यात मिक्स करूया. झाकण लावूया आणि मस्तपैकी ह्याला ग्राइंड करून घेऊया. आपण हे छान गोड चटणी तयार आहे ती काढून घ्यायची आहे. थोडंसं पाणी, पाणीपुरीसाठी लागणारी गोड चटणी तयार आहे आणि पाणीपुरीचं मस्तपैकी झणझणीत पाणी तयार आहे. आता पटकन रगडा तयार करून घेऊया. पॅन घेऊया, गॅस ऑन. मी हे 1 वाटी पांढरे वाटाणे घेतलेले आहेत. 3 ते 4 शिट्ट्या मस्तपैकी शिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचंय. बुडतील एवढंच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचंय. त्याच वेळेला हिरवे हरभरे हेही असेच आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन छान शिजवून घ्यायचेत. फक्त काय करायचंय, थोडंसं मीठ घालायचंय, ह्याच्यात हळद घालायची नाहीये. आता शिजवलेले आपल्याला जे पांढरे वाटाणे आहेत ते पॅनमध्ये मिक्स करायचे. हरभरे हेही ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. आता काय करायचं की मॅशर घ्यायचा आणि पावभाजीला आपण जसं मॅश करतो तसं ह्याला मॅश करायचं. अशा प्रकारे मॅश करून घ्यायचंय. आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचं नाहीये, पण थोडंसं त्याला आपल्याला मोडून घ्यायचंय. आता एक मोठा कांदा आहे बारीक चिरून घेतलाय तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा. हा ऑप्शनल आहे. आपण जो तयार मसाला करून घेतलाय तो पाव चमचा, रॉक सॉल्ट चवीनुसार आणि मीठ चवीनुसार. अगदी शेवटी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती मिक्स करायची आहे. याला एकदा स्टर करूया. अगदी हलकसं परतून घ्यायचंय. आपल्याला शिजवायचं काहीच नाहीये आणि थोडंसं पाणी घालायचंय. गॅस थोडा मोठा करूया. पुन्हा एकदा छान ह्याला परतून घेऊया. मस्तपैकी हे झालेलं आहे. गॅस बंद करूया. आपल्याला फक्त काय करायचं होतं, थोडंसं पाणी घालायचं होतं कारण आपल्याला थोडं ओलसर बनवायचंय. जेव्हा पुरीमध्ये जाईल ना तेव्हा ते दाताखालती आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण जास्त कांदा शिजवलेला नाहीये, पण कांदा ऑप्शनल आहे बरं का. तर हे काढून घेऊया. सो आता काय करायचंय की याच्यावरती थोडीशी आमचूर पावडर आपल्याला स्प्रिंकल करायची आहे. छान फ्लेवर येतो त्याचा. मिक्स करून घेऊया. रगडा तयार आहे गरमागरम. आता फक्त काय करायचंय, ही आता बुंदी आहे, 1 वाटी बुंदी आहे, ती सगळी आपल्याला ह्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे. बुंदी भास तयार आहे. पाणीपुरीची सगळी तयारी झालेली आहे. तिखट पाणी, गोड चटणी, मस्तपैकी त्याच्यातला रगडा. पुरी घ्यायची, मस्तपैकी अशी चमच्याच्या टिपनी त्याला फोडायची. त्याच्यात रगडा, गोड चटणी. काय करायचंय, द्रोण घ्यायचं, छानपैकी
तिखट पाण्यात बुडवायची आणि फस्त करून टाकायची. हे असं असतं. पाणीपुरी म्हटलं ना की आपण खायची म्हटल्यावरती पटकन कोणीतरी येतं आणि त्याचा आस्वाद घेऊन जातो. तुम्हाला ही पाणीपुरी कशी वाटली आहे हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी काय करायचं आहे? खूप सोपं आहे. रुचकर बेजवानी हा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि त्यावरतीच कमेंट करायची आहे. धन्यवाद.